सो हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी आणि कसं काय मुंबईकर. तर पुन्हा एकदा शासनाने दिलेला इशारा आहे की 11 ते 4 बाहेर पडू नका, पण आपला ड्युटी टाईमच 2चा आहे. त्याच्यामुळे या टायमालाच आपल्याला बाहेर निघावंच लागतं मित्रांनो. फक्त थोडीशी केअर करा. अरे यार, आज परत पाण्याची बाटली नाही घेतली. हायड्रेटेड राहा, पाण्याची बाटल्या घेऊन चला. भले तुम्ही अर्ध्या तासाचा किंवा 30 मिनिटाचा प्रवास करत असाल तरी सुद्धा बरोबर कधीही पाण्याची बाटली, थंड पाण्याची किंवा साध्या पाण्याची बाटली, थंड पाण्याची बाटली घेतल्यास स्ट्रोक येऊ शकतो जास्त थंड असलं तर. चालू आहे दोनों चालू आहे. चलो, तर मित्रांनो आज थोडीशी सेटिंग केलेली आहे आपण. आपल्याला एक साईडला दिसत नाही काय, थोडीशी माईकची सेटिंग केलेली आहे मित्रांनो. 2 मिनिटं. थोडं खाली. आता क्लिअर आउट झालंय. तर मित्रांनो, प्रॉपर प्रोटेक्शन्स, गेअर सगळं काय घेऊन आपण परत निघालो आहोत शिफ्टवर. आणि आपला शिफ्ट टायमिंगच असा आहे मधल्या टायमाचा 2 वाजताचा. सो सवाल पोटा पाण्याचा आहे. त्याच्यामुळे आपण काहीच करू शकत नाही त्या गोष्टीसाठी. शासनाने दिलेला इशारा आहे, पण जॉब बंद करून बसू शकत नाही घरात. त्याच्यामुळे आज पण गरम तेवढंच आहे मित्रांनो. त्याच्यामुळे थोडासा कॅमेराचा स्ट्रगल होणार आहे. कारण का लास्ट टायमाला व्हिडिओ केलेला तेव्हा सुद्धा हाच प्रॉब्लेम झालेला. गरमी खूप होती, त्याच्यामुळे कॅमेरा डायरेक्ट ओव्हर हिटिंगवरती जातात. आणि हां, अजून एक आपण चेंजेस केलेला आहे. आपला माईकची जागा मित्रांनो चेंज झालेली आहे. आपल्या चिन जवळ, चिन नाही म्हणता येणार, जे फ्रंट फेसला कॅमेराजवळ फ्लॅप असतो खाली, तिकडे आपण माउंट केलेला आहे आपला माईक. चलो. तर बघूया काय चेंजेस आणि काय नवीन गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. रूट तोच आहे मित्रांनो, पण आपल्याला चेंजेस काय बघायला भेटतात आजच्या दिवसात. आणि मोस्ट ऑफ गर्दी कमीच आहे मित्रांनो. पेट्रोलचा काटामध्येच आहे. आणि मित्रांनो, या सुट्टीला आपण करणार होतो स्टिकरिंग, आपल्या चॅनलची स्टिकरिंग करणार होतो, पण थोडासा बिझी झाल्यामुळे व्लॉग नाही बनवले. पण थोडासा बिझी होतो फॅमिलीसोबत, त्याच्यामुळे आपल्याला स्टिकरिंग करायचा टाईम भेटलेला नाही. रिझन थोडंसं ऑड होतं, म्हणजे हे रिझन नाही देऊ शकत. पण कसं आहे मित्रांनो, सुट्टी भेटली की थोडासा फॅमिली टाईम तर बनतोच. त्याच्यामुळे फॅमिलीला टाईम देणं सुद्धा गरजेचं आहे, जसं व्लॉगिंग करणं गरजेचं आहे मित्रांनो. सो
चला आता ताई कधी जाते काय माहिती. अरे चल ना यार. अरे नाही जात आहेत मग कशाला टाकतात हे लोक गाडी काय माहिती. थोडंसं रायडिंगमध्ये फ्रस्ट्रेशन होतं कारण का लोक घाबरतात गाड्या टाकायला कमी गॅप असल्यावर आणि नंतर मग मागे मागे यायला सुरुवात करतात. तर मी तेच म्हणतो की जर तुम्हाला गाडी टाकायची नसेल म्हणजे गाडी जर काढता येत नसेल त्या गॅपमधून तर मग का तुम्ही फोर्सफुली त्या गॅपमध्ये गाडी टाकायला बघता. नका टाकत जाऊ मित्रांनो. जर जजमेंट नसेल ना मित्रांनो गाडी चालवायची तर प्लीज असं नका करत जाऊ जेणेकरून अपघात होण्याची शक्यता वाढते. मी हां बघितलं ह्याला म्हणतात जजमेंट. आता ह्याच्या मागे आपण गेलो तर आपल्याला जजमेंट भेटते. काही ठिकाणी आपण सुद्धा घाबरतो. त्याच्यामुळे मी डायरेक्ट नो म्हणतो त्या गॅपमध्ये गाडी टाकायला. काही लोक टाकतात गाडी टेन्शन न घेता कारण का त्यांना तेवढा जजमेंट असतो. आपल्याला जजमेंट नसतो एवढा. तर आपण कधीच गाडी टाकू नये तिकडे किंवा मागच्याला सुद्धा थांबवून ठेवू नये. आणि तुमच्या लाईफची बर्बादी सुद्धा तेच बघतील आणि तुम्हाला वरती जाताना सुद्धा तेच बघतील. सो कधी लक्षात ठेवा लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका. स्वतःची लाईफ जगा कारण का स्वतःची लाईफ सुद्धा महत्त्वाची असते तेवढीच जेवढा तुम्ही विचार करता लोक काय म्हणतील. सो लोकांच्या म्हणण्यावर जाऊ नका. स्वतःची लाईफ एन्जॉय करा. नंतर विचार करत बसायला नको की एवढा वेळ होता आणि आपण काहीच करू शकलो नाही फक्त एका वाक्यामुळे की लोक काय म्हणतील. ते चाललंय. वाव पट ट्रॅफिक. आता हे काका काहीतरी 100% मला वाटलेलंच तुम्ही गू खाणार आणि तुम्ही तो खाल्ला आहात. थोडक्यासाठी बचावलं होतं आपण. थोडासा अजून राईट असता तर आपलं कार्यकाल संपला असता मित्रांनो. आता पापाजी जाऊन नाही देणार मी स्वतः पण जाणार नाही. पप्पाजी मला वाटलेलं फास्ट अँड फ्युरियस मोड वरती होते पापाजी पण कसं आहे त्याप्रमाणे तेवढा ॲक्सिलेटर नाही खेचला जात मित्रांनो. काय माहिती काही वर्षानंतर आपले सुद्धा हाल असेच होतील आणि आपण लॉंग राईड करायला राहून जाऊ. सो लाईफमध्ये प्रत्येक रायडरचं एक स्वप्न असतं लडाख राईड आणि तिकडच्या आठवणी तिकडचे जगलेले ते क्षण. सो आपण सुद्धा तेच स्वप्न बघतो. भले स्कूटरवर जाऊ पण लडाखला जाऊ नक्कीच बाय रोड. सो एकटा नाही जाणार बरोबर कोणीतरी असेल जेणेकरून आपल्याला धीर भेटेल आणि आपलं फ्रस्ट्रेशन निघेल आणि तो सांभाळू शकेल.
सो मित्रांनो, आपण पोचलो आहोत डेस्टिनी जवळ आपल्या. तर थोड्याच वेळाने हा ब्लॉग संपून जाणार आहे. तर एन्जॉय केला असेल मित्रांनो. आणि नवीन विजिटर असाल, जर चॅनलवर नवीनच विजिट करत असाल, न्यूली एकदम ब्रँड न्यू, सर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर का ब्लॉग जास्तच आवडला असेल, तुमच्या घरच्यांना दाखवायचा असेल किंवा तुमच्या नातेवाईकांना दाखवायचा असेल, तुमच्या शेजाऱ्यांना दाखवायचा असेल, तर मित्रांनो शेअर करायला विसरू नका. शेअर केलं तर आपल्याला कळेल की आपल्याला पाहणारे किती जण आहेत आणि फक्त चॅनल बघून निघून जाणारे किती आहेत. तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा. तर हा आपला शेवटचा स्पॉट. ह्याच्या पुढे आपण ब्लॉग स्टॉप करतो मित्रांनो. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. असाला बेस्ता. जय जिजाऊ, जय शिवराय.